तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड पोलीस ग्राउंड. नॅशनल प्लेयर आहे मी. म्हणजे ह्या वर्षी माझे 2 नॅशनल झाले. तर आज आपण सिंथेटिक ट्रॅकवर अनवणी पोहून बघणार आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड पोलीस ज्या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड होते. बघा मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल इंद्रायणनगर या ठिकाणी आलो आहे, ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयाचं ग्राउंड होते. बघा, पिंपरी चिंचवड या पोलिसांना ग्राउंड चांगलं नसल्यामुळं या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे, या ठिकाणी ग्राउंड होते. आज आपण ग्राउंडविषयी पूर्ण माहिती बघणार आहे. गोवा फेक कुठं होईल, 100 मीटर कुठं होईल, बाकीचे इव्हेंट कुठं कसं होईल, आणि आपण तिथल्या पोलिसांना व तिथल्या प्रॅक्टिस करणाऱ्या ॲथलीट्सला विचारणार आहे की ग्राउंड कसं होईल, पूर्ण माहिती सांगा, ग्राउंड तुम्हाला कसं वाटतं पाहताना. आणि आपण तिथं टायमिंग काढून पण बघणार आहे की ग्राउंडचं टायमिंग कसं येते. तर तुम्ही आज व्हिडिओ पूर्ण बघा. चला आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड पोलीस ग्राउंड, ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवडचं पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे. मग ह्या ठिकाणी बघू शकता आपण सिंथेटिक ट्रॅक आहे. ट्रॅक एकदम मस्त आहे बघा, तर थोडा उकणलेला आहे. या ठिकाणी भरती होणार आहे पिंपरी चिंचवडची. बघू शकता तुम्ही, ट्रॅक एकदम सिंथेटिक ट्रॅक आहे. या ठिकाणी स्पाईकचा वापर होईल का नाही माहीत नाही, कारण का ट्रॅक उकणलेला आहे. बघा, या ठिकाणी 1600 मीटर होणार आहे, 404 चक्कर होणार आहे. बघा, एक नंबर ग्राउंड सिंथेटिक ट्रॅक आहे. जसा मुंबई लोहमार्गला आहे सिंथेटिक ट्रॅक, तसाच इथं पण आहे सिंथेटिक ट्रॅक. बघू शकता. तुम्हाला जर मुंबई लोहमार्गचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आपण पळून पण बघणार आहे, टायमिंग किती येते ते पण बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी 100 मीटर पण बघा सिंथेटिक ट्रॅक. या ठिकाणी चिपचा वापर होणार आहे, ते आपण बघू शकता. या ठिकाणी ग्राउंड खूप चांगलं आहे. प्रॅक्टिसला वेळ देत आहेत, तुम्ही प्रॅक्टिसला येऊ शकता. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅकला आपण शूजचा पण वापर करू. शूजचा एकदम बेस्ट शूजचाच वापर करावा. सिंथेटिक ट्रॅकला शूज चांगला वापरावा. एकदम मस्त. बघा ग्राउंड बघा कसं आहे. सिंथेटिक ट्रॅकचा कसा विषय असतो बघा, सिंथेटिक ट्रॅकला एकदम रब्बर असतं. रब्बरपासून बनलेलं असतं हे ग्राउंड एकदम मस्त असते. ग्रिप घावते शूजला, अनवणी पण ग्रिप घावू शकतं. जर शूजवर प्रॅक्टिस असेल तर शूजवरच पहा, कारण का टायमिंग चांगलं येणार आहे. या ठिकाणी बघू शकता आपण पिंपरी चिंचवड ग्राउंडवर आलो आहे, पण पिंपरी चिंचवड मुख्यालय नाही आहे. पिंपरी चिंचवडचं ग्राउंड होतंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर, कारण का पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, ही पोलीसचं ग्राउंड नाही. कारण का पिंपरी चिंचवड पोलिसांपाशी एवढं चांगलं ग्राउंड नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी पिंपरी चिंचवडचं ग्राउंड या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ग्राउंडवर होते. या ग्राउंडचं नाव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संत ज्ञानेश्वर महाराज ग्राउंड. या ठिकाणी सगळ्या प्रकारचे गेम्स होतात. बघू शकता आपण ॲथलेटिक्स प्रॅक्टिस करतायत, प्रॅक्टिस पण चालू आहे त्यांचं, आणि या ठिकाणी सगळे प्रॅक्टिस करतात. आता प्रॅक्टिसला तुम्हाला वेळ आहे, देऊ शकता प्रॅक्टिस करायला, तर तुम्ही प्रॅक्टिस करायला पण येऊ शकता. टायमिंग पण काढू शकता. ज्यांनी पिंपरी चिंचवडला फॉर्म भरलाय, बऱ्याच जागा आहेत, भरपूर प्रमाणात जागा आहे पिंपरी चिंचवडला. पिंपरी चिंचवडचं आपण ग्राउंड आता पूर्ण चालून बघूया. चला बघा, इथं प्रॅक्टिस करतात. त्यांना विचारूया ग्राउंड कसं आहे. ग्राउंड कसं आहे सांगा. सध्या तरी ग्राउंड रिपेअरिंगला आलंय, पण चांगलं आहे. म्हणजे 2-3 वर्ष तर ग्राउंड बंदच होतं. त्यानंतर आता ह्या वर्षी चालू झालं ग्राउंड. तर भरपूर मुलं इथं प्रॅक्टिस करतात. पोलीस भरती वगैरे पण असतात सकाळचे. सो तर तसं म्हणायला गेलं तात्पुरतं तर चांगलं ग्राउंड आहे, पण एवढं पण खास नाही आहे. म्हणजे थोडेसे काय म्हणतात त्याला, शिन पेन वगैरे तर ते चालूच राहतं, कारण एवढं पण चांगलं नाही रिपेअर केलं आहे ग्राउंड. त्यामुळे परत रिपेअरिंगला तर काढतीनच. सो बाकीच्या गोष्टींसाठी चांगलं आहे, पोलीस भरती वगैरे किंवा ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस असेल, चांगलं ग्राउंड आहे तसं. रिपेअर करणार का नाही? सध्या तरी काय माहिती नाही आहे, काय सांगता येत नाही. काय माहिती आता, ते PCMCवर डिपेंड आहे. PCMC तुम्ही तुमचं इव्हेंट कोणतं आहे? माझा इव्हेंट हेप्टॅथलॉन आहे, म्हणजे त्यात 7 इव्हेंट असतात ते, आणि ट्रिपल जम्प आहे. हां, असं एवढंच. नॅशनल पण काय? हो, नॅशनल प्लेयर आहे मी. म्हणजे ह्या वर्षी माझे 2 नॅशनल झाले. ओके, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला लाईफसाठी. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. बघू शकता तुम्ही, ट्रॅक उकणलाय बघा. हे पिंपरी चिंचवडचा, हे नीट करतील भरती. अजून भरतीची तयारी झाली नाही, म्हणजे ग्राउंडला अजून फेब्रुवारी स्टार्टिंगला पर्यंत ग्राउंड व्हायची शक्यता आहे. ट्रॅक पूर्ण उकणलाय बघा. ट्रॅकची अजून मरम्मत करायची राहिली. आता सगळे यूज करतात, त्यामुळे ट्रॅक एवढा चांगला राहिला नाही. ट्रॅकची अजून मरम्मत करायची. ट्रॅक चांगलं झाल्यानंतर मग भरती सुरू होईल. ग्राउंड मस्त आहे बघा. ग्राउंडच्या इथं 400 मीटरच्या अंडरसाठी एक ॲल्युमिनियमचं हे आहे, पट्टी आहे बघा, आतमध्ये पाव जाऊ ना म्हणून. तर आपण आता पूर्ण ग्राउंड चालून बघूया. ग्राउंड नक्की कसं आहे बघा. ग्राउंडवरती खड्डे आहेत जागी, आणि आपण ग्राउंडवरती पूर्ण चालून बघणार आहे. या ठिकाणी ॲथलेटिक्स प्रॅक्टिस करतात बघा. ग्राउंड खूप मस्त आहे. ग्राउंड थोडं खराब झालं आहे, त्यामुळे अजून मरम्मत बाकी आहे.
ग्राउंड चांगलं झाल्यानंतर आपण ते बघू शकतो, प्रॅक्टिस चांगलं होऊ शकतं. आपण इथल्या प्रॅक्टिस करणाऱ्या ॲथलेट्सला आपण विचारू की त्यांचं टायमिंग किती येईल, टायमिंग कसं येते, पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया. तुमच्यासाठी मी काय पण करू शकतो बघा. फक्त सबस्क्राईब करा मला. सबस्क्राईब केलं तरच मग मला अजून मोटिवेशन भेटेल आणि मी चांगला व्हिडिओ बनवेल. तर आज आपण सिंथेटिक ट्रॅकवर अनवणी पोहून बघणार आहे. अनवणी पाहिल्यानंतर सिंथेटिक ट्रॅकवर काय होते, काय कायांना बुटाची सवय नसते, अनवणी पाहायची सवय असते गावाकडच्या पोरांना. त्यांच्यासाठी आपण सिंथेटिक ट्रॅकवरती आज आपण बिना बुटाचं पोहून बघणार आहे. आज आपण पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय या ठिकाणी आलो आहे. ज्या ठिकाणी पोलीसचं ग्राउंड होणार आहे, या ग्राउंडवरती आपण आज टाकून बघणार आहे की आज अनवणीवरती किती टायमिंग येतं आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं टायमिंग काढा. 400 मीटरचं आपण चक्कर मारून बघणार आहे की त्यानुसार टायमिंग किती येतं आहे ते बघू शकता. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल ज्या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलीसचं ग्राउंड होतं त्या ठिकाणी आपण आलो आहे. या ठिकाणी बघू शकता आज आपण अनवणी मारून बघणार आहे ग्राउंड. 400चं एक चक्कर, टायमिंग किती आहे ते बघू शकतो आपण. आज आपण पवन बघणार आहे अनवणी. चला, बॉडी गरम करायची असते, लक्षात ठेवा. कुठल्या पण ग्राउंडवर गेल्यावर पहिल्यांदा बॉडी गरम करायची असते. बॉडी गरम कसं करतो येतो, बॉडी गरम करणं एक प्रकार आहे. बॉडी गरम केल्यामुळं टायमिंग चांगलं येते बघा. बॉडीला सवय होती पाहण्याची, बॉडी गरम करणं लय गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बॉडी गरम करतोय बघा. तर आता आपण टायमिंग लावणार आहे बघा. 400 मीटरचं टायमिंग बघणार आहे किती येतं आहे. तर आपण 1, 2, 3 स्टार्टवरती बोलणार आहे. 1, 2, 3 स्टार्ट. तर सुरू झालं आहे बघा टायमिंग. बघू शकता अनवणी 400 पळतोय. अनवणी सिंथेटिक ट्रॅकवर कसा पळतोय त्याला अनुभव विचारू आपण नक्की, तुझं बाबा कसं काय होतं आहे, कसं पळतोय अनवणी. टायमिंग चालूच आहे. त्याच्याबरोबर आपण स्टेप पण बघायचा प्रयत्न करू. स्टेप बघा, 1 नंबर आहे. ग्राउंडला त्यांनी 700+ मार्क घेतलेत. 1600 गाड्याचा आउट ऑफ आहे. 4:58 टाकलेलं टायमिंग 1600ला. 18 वर्षी पोलीसमध्ये भरती झाला आहे बघा. टॉपचा एकदम. त्याचं बघू आपण 400 मीटर किती पडते. 36 सेकंद झाल्यात. निम्म ग्राउंड कवर तर झाले. बापरे, 40 सेकंद. 40 सेकंद झालेत बघा. 50 सेकंद, 46 सेकंद, 47 सेकंद, 50 सेकंद झालेत बघा. 52 सेकंद झालेत. कंप्लीट व्हायला आले बघा चक्कर. तुम्ही बघू शकता आलाय बघा. 1, 2 किंवा 1, 5च्या दरम्यान टायमिंग आले बघा. त्याला आपण विचारू कसं वाटतंय बाबा अनवणी पाहिल्यावर. अरे भावा, अनवणी पाहिल्यावर कसं वाटतंय? अनवणी तुम्ही पाहू शकता, 1 नंबर ग्राउंड आहे. ट्रॅक वगैरे खूप भारी आहे. टायमिंग बघा 1:05 आले. 1, 2 आले पण 1:05ला स्टॉप केले आपण. प्रॅक्टिस नाही काय नाही, डायरेक्ट ग्राउंडमध्ये उतरलो आणि किती झाले 5 झाले ना. 1, 2 आले, 1, 2 टायमिंग आले बघा. आणि 1:05ला स्टॉप केले आपण. 1:05ला स्टॉप केले. तर बघू शकता मी बिना प्रॅक्टिसचं मारलंय. महिनाभर काहीच प्रॅक्टिस नाही तरी पण 1, 2 मध्ये बसलोय. बेस्ट ग्राउंड आहे बघा. ग्राउंड मस्त आहे बघा. हां, काही नाही प्रॉब्लेम. अनवणी पाहू शकतो. ठीक. तर आपण गोवाफेकच्या ग्राउंडवरती आलो आहे. ज्या ठिकाणी गोवा टाकला जाणार आहे. गोवाफेकचं ग्राउंड बघा कसं आहे. या ठिकाणी लोखंडाचे हे लावलं आहे आणि एकदम प्रोफेशनल ग्राउंड आहे. जसं ग्राउंड ॲथलेटिक्समध्ये नॅशनलला वगैरे असते तसं ग्राउंड आहे. एकदम बेस्ट ग्राउंड आहे. तर आखून बिकून ठेवलं. तुम्ही आत्ता प्रॅक्टिसला येऊ शकता. आत्ताच टाईम आहे प्रॅक्टिसला येऊ शकता. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या ग्राउंडवरती. गोवाफेकचं बघा इथं पोरं प्रॅक्टिस पण करतात. आखून वगैरे ठेवले, आउट ऑफचं वगैरे आखून ठेवले बघा. इथं टेस्टिंग झाली असू शकते, अजून माहीत नाही नक्कीच टेस्टिंग झाली का नाही. टेस्टिंग करायची गरज नाही, ग्राउंड चांगलंच आहे आधीपासून. काही ठिकाणी खड्डे वगैरे झालेत त्यामुळे ग्राउंडची अजून रिपेअरिंग बाकी आहे. बघू शकता इथं नॅशनल प्लेयर्स प्रॅक्टिस वगैरे करतायत. ते ट्रेनिंग वगैरे करतात, शूट वगैरे करतायत. आत्ता ओपन आहे ग्राउंड बघा, सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही येऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता. ग्राउंड बघा कसं आहे. गोवाफेकून आउट ऑफ आहे बघा. गोवाफेक बघा इथं असं सिंथेटिक ग्राउंड आहे आणि इथून आउट ऑफच्या दिशेने गोवा फेकायचं आहे. गोवाफेकचं ग्राउंड आहे आणि 400चा चक्कर आहे बघा. आपण आता 100 मीटरच्या ग्राउंडच्या दिशेने चाललो आहे बघा. तर आपण 100 मीटरच्या ग्राउंडच्या दिशेने जाऊया, चला. तर मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस या ठिकाणी आपण 100 मीटरच्या ग्राउंडवर आलो आहे. 100 मीटरचा ट्रॅक बघा एकदम मस्त आहे. एकदम प्लेन ट्रॅक आहे, सिंथेटिक ट्रॅक आहे. या ठिकाणी स्पाईकचा वापर होईल का नाही ही आपण नवीन अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन अपडेट विचारून बघणार आहे पोलिसांना इथल्या, की बाबा होईल का नाही सिंथेटिकमध्ये स्पाईकचा वापर करून देणार आहे का नाही, अलाउड आहे का नाही, हे सगळं बघणार आहे आपण.
बघा 100 मीटर बघा एकदम सिंथेटिक ट्रॅकवर आहे. इकडून स्टार्ट होणार आहे, इकडे एंड होणार आहे. चिपचा वापर होणार आहे या ठिकाणी. चिपमुळं टायमिंग ॲक्युरेट येणार आहे. तुम्ही 100% ट्राय करा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कुणी पिंपरी चिंचवडला फॉर्म भरला आहे त्यांनी कमेंटमध्ये येस म्हणून मेसेज करा. जय हिंद.